जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रो, आज आपण सरफेस एनर्जी हा कन्सेप्ट बघणार आहे आणि त्यानंतर एक महत्त्वाचं रिलेशन ज्याच्यावर एक्झाम्पल आणि जे प्रूफला पण येतं, रिलेशन बिटवीन ST दॅट इज सरफेस टेन्शन अँड SE दॅट इज S फॉर सरफेस आणि E फॉर एनर्जी. नाउ सरफेस एनर्जी म्हणजे काय बघा, तुम्हाला माहित आहे in a container there is a liquid. This is the free surface of the liquid. AB is the free surface of the liquid, and suppose ABDC is a surface field. Is a surface field. We know that the liquid molecule inside, completely inside the liquid are present inside the liquid. Suppose here this is the liquid molecule, here is one liquid molecule, and here is one liquid molecule. We know that the liquid molecules completely inside the liquid, the force acting on it is zero. The resultant force acting on this molecule is zero. We have already studied. Then those molecules which are on the surface and inside the surface field are always attracted inside the liquid. Therefore, number of molecules on the free surface of the liquid are less. In order to take this inside molecule on the surface of the liquid, extra work is done against the cohesive force. आता cohesive force ऍक्ट होतोय तो डाउनवर्ड ऍक्ट होतोय. आता इथला एखादा मॉलिक्यूल जर आपल्याला वर घ्यायचा असेल इकडे, तर एक्स्ट्रा वर्क इज डन अगेन्स्ट द cohesive force, and this work is stored in a potential energy. मग surface energy म्हणजे काय बघा, the extra energy possessed by a molecule on the surface of the liquid is called as surface energy. Is called as a surface energy. आता surface energy नंतर आपण रिलेशन बिटवीन surface tension and surface energy हे बघणार आहे. अत्यंत महत्त्वाचं रिलेशन आहे. आता त्यासाठी आपण बघा, consider a PQRS is a rectangular frame. PQRS is a rectangular frame. आता AB आहे ही मुव्हेबल रॉड आहे. मुव्हेबल रॉड म्हणजे AB रॉड हा आपण इकडे आणू शकतो, हा इकडे आणू शकतो, हा मुव्हेबल रॉड. समजा PQRS ही जी रेक्टँग्युलर फ्रेम आहे ही आपण सोप सोल्युशन मध्ये डीप केली, म्हणजे साबणाच्या पाण्यात जर आपण ही फ्रेम जर डीप केली आणि ती बाहेर काढली तर इथं सोप फिल्म तयार होणार की त्याला टू सरफेस असणार. एक सरफेस हा बाहेरचा आणि आत एक सरफेस असणार, तो दुसरा सरफेस. म्हणजे इथं सोप फिल्म तयार होणार रेक्टँग्युलर, त्याला दोन सरफेस असणार, एक बाहेरचा सरफेस आणि एक आतला सरफेस. आता फिगर काढल्या म्हणून तिकडे सरफेस दिसत नाही आपल्याला. ही जर हातात धरली तर इकडे एक सरफेस आणि समजा ही जर रेक्टँग्युलर फिल्म असेल तर हा एक सरफेस आणि याच्या पाठीमागचा एक सरफेस. आता काय होणार बघा, ड्यू टू द सरफेस टेन्शन द फोर्स ऍक्टिंग ऑन दिस मूव्हेबल रॉड इज इन दिस डायरेक्शन towards QR. And if we move this frame, that means this rod towards this direction, equal and opposite force F dash equal to F is applied. समजा आपण F dash force अप्लाय केला आणि त्या फोर्स अप्लाय केल्यामुळे हा रॉड ची पोझिशन A dash B dash झाली, तर इथं डिस्प्लेसमेंट किती झालं dx. आता ह्या रॉडची मूव्हेबल रॉडची लेंथ किती आहे L, डिस्प्लेसमेंट dx. हियर वर्क इज डन अगेन्स्ट द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन, कारण हा रॉड
सरफेस टेन्शन मुळे इकडे ओढला जाईल, पण आपण हा रॉड तेवढाच फोर्स लावून जर इकडे ओढला, किती डिस्प्लेसमेंट बनणार? dx डिस्प्लेसमेंट बनणार. तर हा रॉडची पोझिशन काय होईल? a डॅश b डॅश. इथं डिस्प्लेसमेंट किती झालं? dx. आता ह्या फोर्सच्या अगेन्स्ट डिस्प्लेसमेंट झाले, याचा अर्थ इथं वर्क इज डन. वर्क इज डन and this work done is stored in the form of potential energy and this potential energy is called surface energy. मग आता आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी काय लिहायला लागेल बघा. कन्सिडर रेक्टँग्युलर फ्रेम PQRS. Consider movable rod AB which is a friction tested rod. आणि suppose PQRS rectangular frame is dipped in soap solution and removed, then soap film is formed which has two surfaces. या rectangular frame ला two surfaces आहेत. ही पाठीमागचा बाहेरचा बाजू, दुसरी आतली बाजू. आता या ठिकाणी रिलेशन बिटवीन ST आणि SE चं रिलेशन काय आहे बघा. डेरिवेशन की काय तयार करतोय बघा याची. तर रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन T फॉर सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी E, सरफेस एनर्जी SE म्हटलं तरी चालेल, अपॉन A एरिया, अपॉन A एरिया. मग हा फॉर्म्युला आहे सरफेस टेन्शनचा. रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी काय? सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस एनर्जी अपॉन एरिया. ती ची डेफिनेशन आपण शिकलोय आपण. T इज इक्वल टू F बाय L आणि F बाय L न्यूटन पर मीटर. याचा अर्थ दुसरा एक काढलो होतो बघा आपण, जूल पर मीटर स्क्वेअर. आणि इकडे बघा ह्या डेफिनेशन वरून काय जूल पर मीटर स्क्वेअर हे युनिट आलं. सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस एनर्जी बाय एरिया. आता हे उत्तर काढण्यासाठी डेरिवेशन की काय तयार होईल बघायचं. तर या ठिकाणी वर्क डन इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट हे आपल्याला वापरायचं आहे. आता फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट इथून इथपर्यंत जाण्यासाठी परत सरफेस टेन्शनची डेफिनेशन T इज इक्वल टू F बाय L सुद्धा वापरायची आहे. मग हे सोडवताना कसं जायचं बघा आपल्याला. हियर वर्क डन, वर्क इज इक्वल टू F dx, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आता F चा अर्थ कसा काढायचा बघा. सिन्स F इज इक्वल टू व्हॉट इज F. Here T is equal to F by L. F म्हणजे काय ना TL किंवा डायरेक्ट कसं कळत नसेल डायरेक्ट तर आपण असं लिहू शकतो बघा. Since T is equal to F by L that implies F is equal to TL. F is equal to TL. मग आता या ठिकाणी F is equal to TL घेतला आपण. तर आता या ठिकाणी dx, आता वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्स काय आहे? F डॅश आहे आणि F डॅश म्हणजे काय आहे? F आहे. मग आपण या ठिकाणी F डॅश लिहिलं, F डॅश आणि F डॅश म्हणजे F आहे. त्यामुळे F डॅश लिहिलं काय आणि F लिहिलं काय दोन्हीचा अर्थ काय एकच. मग T इज इक्वल टू F बाय L म्हणजे F डॅश TL. आता या ठिकाणी वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. यामध्ये F डॅश काय आलं? TL. आता आपल्याला उत्तर काय आलं? T इज इक्वल टू SE बाय A, SE बाय A. आता या ठिकाणी हे L आणि हे dx, हे L आणि हे dx ह्या बाजूला पाठीमागच्या बाजूचे पण L आणि dx येणार आहे. मग आता या ठिकाणी वर्क डन इज इक्वल टू F डॅश काय बघा T L dx. F डॅश म्हणजे काय TL
आणि हे dx. पण इथं टू सरफेसेस आहेत त्यामुळं इथं ldx किती वेळा येणार आहे? 2 वेळा येणार. ldx किती वेळा येणार आहे? 2 वेळा येणार आहे. आणि दॅट इज इक्वल टू t हे असं लिहू शकतो का 2ldx. बाय वी टेकन 2 बिकॉज हे पुढच्या बाजूचा ldx दोन सरफेस आहेत पाठीमागच्या बाजूचा ldx टू सरफेसेस therefore 2l into dx आणि length this l and this dx काय उत्तर आलं एरिया this into this what is the answer area and therefore t 2l dx म्हणजे d एरिया since 2d येणार नाही तिथं हे दोन साठी आहे 2l dx 2l dx म्हणजे सरफेस एरिया म्हणजे याचा काय सरफेस एरिया मग since dA is equal to 2l dx and w and therefore t is equal to w by dA and this work is stored in the form of potential energy and that is called as surface energy and therefore work म्हणजे surface energy असेल upon dA and that equal to t आणि मग इथं सरफेस एनर्जी एरिया ए ला डिनोट करा किंवा dA असं म्हटलं तरी स्मॉल एरिया dA that is dA t is equal to SE by t is equal to SE by dA. This is the relation between surface energy and surface tension. And depending on this, there is one example. Now we will take example. Frame. You see now here, write this example. A rectangular wire frame of length. A rectangular wire frame of size 2 centimeter by 2 centimeter is dipped in a soap solution and taken out. A soap film is formed. A soap film is formed if the size of the film is changed to if the size of film is changed to 3 centimeter by 3 centimeter calculate work done in the process the surface tension of soap film is 3 into 10 raised to 2 न्यूटन पर मीटर. याचा आन्सर पुस्तकात आपल्याला दिलेला इथे लिहितो त्यामुळे ते का बघू आन्सर दिले 3 into 10 raised to -5 जूल. आता या ठिकाणी आपण रेक्टँग्युलर वायर फ्रेम आपण स्टडी केली आता ऑफ साइज 2 cm by 2 cm is dipped in a soap solution and taken out. A soap film is formed if the size of film is changed to 3 cm by 3 cm. Calculate work done that is surface energy. Work done is stored in the form of potential energy and that is surface energy.
calculate work done in process the surface tension of soft film is दिलेला. आता परीक्षेत डाटा लिहिणं गरजेचं नाही, ध्यानात ठेवा. डाटाला काय मार्क नाही, आपल्या सोयीसाठी डाटा लिहितोय आपण. पण सोल्युशन हे 2 मार्काचं आहे. सोडवण्यासाठी डाटा लिहिण्यासाठी वेळ घालवायची गरज नाही. तुमच्या क्वेश्चन पेपर समोर असतोय, त्याच्या समोर हे डोक्यात ठेवा. हा काय आहे? एरिया. एरिया किती वेळा दिलेला? 2/2. दॅट इज एरिया. मग अजून एरिया कोण दिला बघा? देखील. म्हणजे हा जर A1 असेल तर हा काय असेल? A2. कॅल्क्युलेट वर्क डन इन अ प्रोसेस म्हणजे सरफेस एनर्जी काढायची आहे. द सरफेस टेन्शन ऑफ सॉफ्ट फिल्म इज हे T दिलेलं आहे. मग आपल्याला काढायचं आहे काय? क्वेश्चन मार्क वर्क डन. वर्क डन म्हणजे काय काढायचं? वर्क दॅट इज इक्वल टू सरफेस एनर्जी. मग आपल्याला रिलेशन माहित आहे की सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस एनर्जी बाय एरिया डी. हे सरफेस एनर्जी म्हणजेच वर्क डन. सरफेस एनर्जी म्हणजेच वर्क डन. मग हा फॉर्म्युला कसा होईल? सरफेस एनर्जी इज इक्वल टू TdA. TdA. पण या ठिकाणी दोन सरफेस सॉफ्ट फिल्म हॅज 2 surfaces. Therefore, here 2 extra factor is given. 2 एक्स्ट्रा फॅक्टर घेतला पाहिजे. म्हणजे लिहिताना कसं लिहिलं पाहिजे? 2. पाठीमागच्या सोल्युशन डेरिव्हेशन मध्ये डीए मध्येच ते गेलं होतं सगळं. पण आता इथं 2 एक्स्ट्रा फॅक्टर घेतला पाहिजे. 2 टी लिहिताना 2 टी डीए म्हणजे 2 टी आणि डीए म्हणजे चेंज इन एरिया A2 मायनस A1. हे सोडवलं की आपल्याला सरफेस एनर्जी म्हणजे वर्क डन येणार. तर आता कसं सोडवणार बघा? 2 into t, t ची किंमत 3 into 10 raised to 2 न्यूटन पर मीटर. आता व्हॅल्यू करेक्ट बघून घ्या. तिथं 3 into 10 raised to minus 2 लिहिलं आहे. 3 into 10 raised to minus 2 आहे. दिलेलं असेल त्या पद्धतीने घ्यायचं. उत्तर 3 into 10 raised to minus 5 आहे. दिलेली व्हॅल्यू इथं +2 नसून -2 आहे. आता 2 into 3 into 10 raised to -2 into आता A2 कसं काढणार? A2 म्हणजे हे A2 3 into 3 म्हणजे काय आलं? 9 सेंटीमीटर स्क्वेअर. पण आपण हे युनिट काय आहे? SI. मग A2 ची किंमत 3 into 3 लिहत बसायचं नाही, डायरेक्ट 9 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. सेंटीमीटर into सेंटीमीटर सेंटीमीटर स्क्वेअर. 9 सेंटीमीटर स्क्वेअर काय केलं पाहिजे? मीटर स्क्वेअर. म्हणजे इथं काय लिहिलं पाहिजे? 9 into 10 raised to -4. कारण सेंटीमीटर स्क्वेअर चं मीटर स्क्वेअर काय? 10 raised to -4 मायनस A1 काय? 2 into 2 4 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 4 into 10 raised to -4 न गुणलं पाहिजे तरच मीटर स्क्वेअर. हे -4 न गुणलं तर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये राहील. कारण हे SI युनिट आहे, पण हे CGS कंबाईन झालं सगळे एकच युनिट पाहिजे. मग काय आणि मग त्याच्या पुढे सोडवल्यानंतर काय होते बघा? हे 6 into 10 raised to -2. आता इथं कॉमन काय? 10 raised to -4 आणि 9 4 काय? 5. एकच घ्यायचं. हे कॉमन घ्यायचं. 9 4 लिहायचं नाही, तर डायरेक्ट 5 लिहायचं. आणि आता साइन म्हणजे 30. 30 into 10 raised to -6. उत्तर काय आपलं? 3 into 10 raised to -5. ते पण उत्तर बरोबरच आहे. त्याचा अर्थ तो आहे बघा. एक डेसिमल पॉइंट आले घ्या. 3 into मागाले की +1 -6 -5. 3 into 10 raised to -5 आणि युनिट काय द्यायचं? एनर्जी म्हणजे काय? This is the required answer for this exam. Okay.